नमस्कार मित्रांनो, आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपाच्या नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली। तर लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांच्याशी भेट झाली। तर प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे। ही यात्रा लातूरहून आज बीडमध्ये दाखल होत आहे। त्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं। पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे। तर गेल्या काही दिवसापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण ढळू लागलं आहे। तर एकीकडे मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणासाठी अनेक वेळी उपोषण केले, तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण सुद्धा केले। तर या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन सुद्धा केलं। तर प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते, तर आज ते लातूरहून बीडकडे निघाले होते। त्यावेळीच पंकजा मुंडे यांनी बीडवरून लातूरकडे निघाल्या होत्या। त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांनी भेट घेतली। तर दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली, मात्र ही राजकीय वर्तुळात महत्त्वाची भेट होती। तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आरक्षण बचाव यात्रा 24 जुलैपासून सुरू झाले आहे। तर या यात्रेची सुरुवात मुंबईतील चैत्यभूमीवर झाली। 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवर संपूर्ण राज्यात काढण्यात येईल। दरम्यान वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन देखील वंचिताचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच केली। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना करत 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे ही यात्रा समारोप होईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे, ST/SC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा ST/SC प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि ST/SC आणि ओबीसीला उत्पन्नाचे आरक्षण मिळाले पाहिजे, 100 ओबीसी आमदारांना निवडून आणले पाहिजे, तर 55 लाख बनावटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत। आपल्याला वाटत असेल ते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।